70-70 ची. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून कमेंट्री बॉक्स मध्ये या. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर. आर्यन विचारे, मला असं वाटतंय चौथा सामना आहे तुमचा. SSD आणि R111. संचितजी दळवी, जे हनुमान खांबेवाडी संघाने हा संघ मात्र फलंदाजी करतोय. श्रीराम वॉरियर्स उजलोली संघाचं बॅटिंग आहे, माफी असावी. आणि जे हनुमान खांबेवाडी हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. जास्त वेळ घेऊ नका. सर्व समाज मात्र इथे एकवटलाय. क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व आहे. खांबेवाडी टीमचा एक्स्ट्रा प्लेयर, जे हनुमान खांबेवाडी टीमचा एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून पाठवा कमेंट्री बॉक्स मध्ये. एक्स्ट्रा प्लेयर कॅप्टन. 5 ओव्हरची मॅच आहे, जास्त गॅप ठेवू नका. जे हनुमान खांबेवाडी सन्माननीय अनिकेतजी दळवी साहेब आणि आदरणीय आकाशजी सावंत साहेबांचा संघ आहे. नुकताच जय श्रीराम नडोदे यांचा पहिला सामना झाला. महेंद्रजी सुर्वे, आशिषजी दळवी, योगीजी सुर्वे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि श्रीराम वॉरियर्स उजलोळी हा जो संघ खेळतोय, सुशांतजी विचारे आणि आदरणीय निखिलजी विचारे यांचा हा संघ आहे. मला असं वाटतं सुशांतजी विचारे साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांना विनंती मंचावरती या. निखिलजी विचारे साहेब आपलंही स्वागत आहे. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. छान स्कोअरबोर्ड KTC टीम कडून. KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती मात्र ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे. समाजाची ही स्पर्धा सगळेजण एकवटलेत आणि एक चांगला खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. 2 फ्रेममध्ये दाखवण्याचं काम बॅटर दोन्ही अँगलने, एक स्क्वेअर लेगच्या अँगलने आणि त्याचबरोबर एक फ्रंट अँगलने. गोलंदाजीसाठी तयार. संकेत गुडघेचा संकेत. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक, बिडॉन आतमध्ये होता. तितकीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल रनने खातं उघडलंय अमोलने. अमोल दरेकर जो पळसदरीचा खेळाडू आहे आणि त्याच्या साथीला आहे तो रोहन पालांडे जो घोडवली संघाचा खेळाडू आहे. सर्वांचं स्वागत आहे. संचितजी दळवी देखील मगाशी उपस्थित होते सामन्याचा आनंद घेण्यासाठी. छान लाईव्ह टेलिकास्ट, सुसज्ज असं क्रीडांगण. पप्पू शेठ विचारे यांच्या शुभ हस्ते मात्र स्पर्धेचा शुभारंभ झाला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. पॉवर प्ले चालू आहे. सीमारेषा पार. पहिला चौकार रोहन पालांडेच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल होता आणि त्यावरती कव्हर ड्राईव्ह पेश केलाय तो रोहन पालांडेने. चौकार. वेगवान बॉल ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मिड विकेटला चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. सिंगल रन. धावसंख्या ती 5. 6 धावा झाल्यात, माफी असावी. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्याचबरोबर तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल.
96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025. हो, स्लोवर वन टाकला होता संकेतने, फसवलं अमोल दरेकरला. निर्धाव चेंडू पहा, चांगला लुपिंग फुल टॉस पाहायला मिळाला, हलकासा बाहेर निघाला. संकेत गोलंदाजी करतोय. गुणगेचा गोलंदाज आहे. गुणगे म्हटल्यानंतर गोलंदाजांची खाणच आहे आणि त्यातील हा संकेत. ओलोर फुल टॉस लवकर पिक केला, स्क्वेअर लेगला रोहन पालंडेचा तडाखा, षटकार, 6 धावा. करच्या बॅटमधून हा फटका होता, षटकार. लवकर पिक केला चेंडू, स्लोवर वन, फुल टॉस घेतला, षटकार मारला. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा टॉस झाला, अतिरिक्त उसळी मिळाली ती संकेतला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र बिनबाद 12. हा शेवटचा चेंडू फ्रंट अँगलने आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगच्या अँगलने देखील पडल्यानंतर बाउन्स. चांगली खेळपट्टी बनवले, कौतुक आहे खेळपट्टी बनवणाऱ्यांचं देखील. आणि क्रीडांगण गेल्या वर्षी तयार झालंय, जेव्हा नाईट व्यवस्थित तयार झालंय, कारण इथे खडक होते. 12 धावा. धावफलकावर बिनबाद. स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे, रोख रक्कम 44,000 रुपये, 44,444. आणि हे आम्हाला पुरस्कृत केलेत सन्माननीय प्रवीण शेठ मोरे साहेब, प्रितेशजी मोरे साहेब यांच्या वतीने. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे, रोख रक्कम 33,333. माऊली ढाब्याचे ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब यांनी आम्हाला हे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सुपूर्द केले. अजिंक्य बेलोसे सलग 3 षटकारांची हॅट्रिक त्याने मात्र आज लगावली, परंतु सामना पराभूत झाल्यानंतर संघाला लाखोली ऐकावी लागली असेल. मंचावरती वावरलेचे उपसरपंच, एक युवा नेतृत्व, तितकेच चांगले क्रिकेटर सन्माननीय रोशनजी मोरे साहेब उपस्थित झालेत. साहेब, आपलं स्वागत आहे. पहिले ओव्हर 12 धावा. प्रथमेश हो, ऑन साइडला दे घुमा के, रोहनच्या बॅटमधून आला आता, षटकार, 6 धावा. वैभवजी पालांडे यांच्या वतीने दोनही फलंदाजांसाठी सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज, 1000 रुपयांचं पारितोषिक. माफी असावी. व्हाईट बॉल, प्रथमेश वरती दबाव, पहिल्याच बॉल स्वागत केलं, दमदार स्वागत केलं ते रोहन पालांडेने. मिड विकेटला तो षटकार मारला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा व्हाईट बॉल. श्रीराम वॉरियर्स उजळोली हा संघ बॅटिंग करतोय. सुशांतजी विचारे आणि निखिलजी विचारे साहेबांचा हा संघ आहे. आणखी एक निर्धाव चेंडू प्रथमेश कडून कमबॅक केले. आणि त्याचबरोबरीने जे हनुमान खांबेवाडी, आदरणीय अनिकेतजी दळवी आणि आकाशजी सावंत साहेबांचा संघ आहे. 19 धावा धाव फलकावर. पंचांकडे अपील, मागे चालला चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाही, बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. प्रथमेश महागडा ठरतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होल्या त्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 आल्यात. फटका फसलाय डीप मधून, स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि ते दोघांच्या मधोमध झेल पडलाय. कॉलिंग चुकीचं झालं. कोणीतरी कॉल द्यायला हवा होता की हा माझा झेल आहे, इट्स माय कॅच, परंतु ते जमलं नाही आणि मात्र तिथे झेल सुटला रोहन पालांडेचा. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतली,
स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेटचा प्लेयर एकमेकांच्या समोर आले. दोघांच्या मधोमध हा चेंडू पडला आणि निर्धाव नाबाद राहिला तो मात्र रोहन पालांडे. 6 चेंडू 17 वरती खेळतो रोहन. मगाशी अविनाश पालांडे खेळत होते आणि आता सध्या त्यांचा बंधुराज रोहन चांगली बॅटिंग करतोय. अमोल त्याला साथ देत असताना प्रथमेशचं हे दुसरं षटक. 5-5 षटकांचे सामने, अनेकांचं सहकार्य आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय. 25 धावा, 25. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. पुन्हा तोच क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय फाईन लेगला, चौकार, 4 धावा. चालू आहे सध्याच्या घडीला श्रीराम वॉरियर्स उजळोली संघाची. 29 धावा धाव फलकावरती. प्रथमेश हे षटक. हो, पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रोहन पालांडेचा, परंतु त्यामध्ये अयशस्वी ठरला रोहन. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धाव संख्या ती मात्र 29. चांगली बॅटिंग करतो रोहन पालांडे. 8 चेंडू 21 वरती आणि अमोल दरेकर 4 चेंडू 7. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 29 धावा. मगाशी मी आवर्जून उल्लेख केला अविनाश पालांडे यांचा. रिव्हर्सचे फटक्यांचे बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचाच बंधुराज सध्या रोहन मैदानात मात्र खेळतोय. सध्या ते खेळाडू देखील आहेत आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अविनाश पालांडे यांना आपण पंचांच्या भूमिकेत देखील पाहतो, कारण एवढा अनुभव आहे त्यांच्याकडे. बरेच वर्ष ते खेळत आहेत. आता आपल्या समाजासाठी खेळत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 संघ खेळत आहेत आणि 8ही संघांच्या खेळाडूंना टी शर्ट पुरस्कृत करण्याचं काम ज्यांच्या शुभ हस्ते आज शुभारंभ झाला. सन्माननीय प्रफुल्ल शेठ विचारे अर्थातच पप्पू शेठ विचारे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यांचंही मनापासून आभार. अनेक मान्यवर मंडळी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, काही हात या स्पर्धेला लाभले, त्यांचं सहकार्य लाभलेलं म्हणून इतकी छान स्पर्धा या वावरलेच्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती साकारत असताना क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 मंचावरती पाहुणे खेळाडू उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हळूहळू गर्दी वाढत जाईल. उद्या तर जास्त गर्दी असेल. 29 धावा. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलाय संकेत. अद्याप एकही गडी बाद नाहीये श्रीराम उजळोली संघाचा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि बॉल चालला डगआउटच्या दिशेने, चौकार अमोलच्या बॅटमधून. जे हनुमान खांबेवाडी टीमने आतापर्यंत 2 कॅच सोडलेले, एक रोहनचा झेल त्याचबरोबर अमोलचा झेल. आता झेल सुटला आणि चौकारही मिळाला. मगाशीच उल्लेख केला या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक प्रीमियर लीगसाठी रोख रक्कम 44,444 ते आम्हाला पुरस्कृत केलेत सन्माननीय प्रवीण शेठ मोरे, आदरणीय प्रितेशजी मोरे साहेब यांच्या वतीने. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक माऊली ढाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब यांच्या वतीने हे पारितोषिक 30,333 रुपयांचं पारितोषिक. त्यांचंही मनापासून आभार. हो, उलटा मारलाय अमोलच्या बॅटमधून हा नेत्रदीपक फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. अमोलचा फटका, चौकार.
ह्या सध्याच्या घडीला खतरनाक फलंदाजी दोन्ही बॅटरकडून चालू आहे. अमोल आणि त्याचबरोबरीने रोहन. अमोल खेळतोय 6 चेंडू 15 वरती, रोहन पालांडे 8 चेंडू 21 वर. या षटकामध्ये सलग 2 चौकार आलेत. अनेक वावरलेचे खेळाडू मला इन ॲक्शन दिसत आहेत. पॅकर देखील आहेत, काही पुरस्कर्ते देखील आहेत. आपल्या समाजासाठी खेळाडूंना संधी देण्याचं काम. आलाय मिड विकेटला अमोलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि फलंदाज बाद होईल. अमोल दरेकर. पहिला धक्का श्रीराम उजळोली या संघाला. सरपंच आदरणीय रोशनजी मोरे साहेब उपस्थित आहेत. तेही चांगले खेळाडू आहेत. कोणत्या संघात खेळत असतील किंवा वावरले हो. प्रत्येक षटकारासाठी आदित्य दरेकरच्या प्रत्येक षटकारासाठी रोशनजी मोरे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि पहिल्याच बॉलवरती आदित्य दरेकरने मात्र आपल्या खात्याची सुरुवात चौकाराने केले. हुक शॉट मारायचा प्रयत्न आणि आर्यन विचारे अर्थातच आर्यनजी प्रफुल्ल विचारे यांच्या वतीने आदित्य दरेकरच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे प्रत्येक षटकारामागे 1500. चौकाराने सुरुवात केली. धावसंख्या 41. उजळोली संघ 41 वरती पोहोचलाय. हो खोलात टाकलेला बॉल खोदून काढला, अक्षरशः समोर मारलाय. बॅक टू बॅक 2 चौकार. आदित्य दरेकर वावरलेचा केतन मात्र ठोकतोय चौकार. करतो आदित्य. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू टाकतोय. मगाशी जयदेव काका देखील अर्थातच बाबू काका उपस्थित होते. आदित्यचे बाबा त्यांच्या शुभास्ते देखील आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला. सलग 2 चेंडू 2 चौकार आले. शेवटचा चेंडू आला निर्धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 45 आणि आता पुढचे जे दोन्ही संघ आहेत त्यांना विनंती आहे की मॅच साठी तयार राहा. राही 11 होराळे विरोधात श्री गुरुदत्त 11 वरोसेवाडी. राही 11 होराळे विरोधात श्री गुरुदेव दत्त वरोसेवाडी. खांबेवाडी म्हणजे ॲडलॅब जिम्याजिका उंबरेच्या इथे. आणि मला असं उजळोळी म्हणजे खानाव आणि भोकरपाड्याच्या मधलं गाव. छान तलाव आहे तिथे उजळोलीला. आर्यन विचारे यांच्या वतीने आदित्य दरेकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि रोशनजी मोरे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. इथे जेव्हा वावरलेची स्पर्धा झाली होती पप्पू शेठ विचारे यांची, कॉमेंटेटर धावा चेंडू किंवा मैदानात फटक्यांचं वर्णन कमी करत होता, परंतु बक्षिसांचं जास्त वर्णन करत होता. 32,000 देण्याचं काम एका बॅटरला. भोकरपाड्याचा ना आदी पाटील. 32,000 आणि त्या फटक्यांपेक्षाही मी म्हणेल बाहेर जे कॅच घेत होते प्रेक्षक 64,000 पर्यंत ती प्राइस पोहोचली होती. 45 झाल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा चांगला फटका. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर आहे तैनात. चांगली फेक पाहायला मिळाली. धावते आदित्य, ही देखील चांगली गोष्ट आहे. 2 धावा.
धावसंख्या 47-47. पुढचा जो सामना आहे दोन्ही टीम आपण मात्र तयारीत राहा टॉस करण्यासाठी. एकच विकेट गेले. 47 धावा. हो क्लीन बोल्ड, चांगला चेंडू गोलंदाजाकडून, फलंदाज बाद रोहन पालांडे. वरसेवाडी नवीन फलंदाज. हो आल्या आल्या आक्रमण, काय फटका खेचलाय, दमदार स्ट्रोक, स्क्वेअर लेगला षटकार, 6 धावा. देखील नाव सांगा. हा संकेतचा फटका होता, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल केला, संकेतने मारलाय तो षटकार. ज्यांना नावं माहिती आहेत सर्व खेळाडूंची त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबा, जेणेकरून फायदा होईल. समाजाची स्पर्धा आहे, समाज संपूर्ण दोन्ही तीनही तालुक्यात मात्र विखुरला गेलेला आहे. गोलंदाजी कोण करतोय? गोलंदाजी अक्षय. अक्षय हो पुन्हा मारलाय, काय दमदार बॅटिंग करतोय संकेत. बॅक टू बॅक 2 षटकार, नेवाळीच्या संकेतने मारले 2 षटकार. फक्त वावरलेकरांवरती पारितोषिक लावत नाहीत, ते सर्वांवरती पारितोषिक लावतात. याचं मूर्तिमंत उदाहरण, सलग 3 षटकार संकेतने मारले तर रोशनजी मोरे यांच्या वतीने 500 आणि आर्यनजी विचारे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. म्हणून मी जेव्हा ती नाईटची स्पर्धा झाली, संचित दादा यांच्यासोबत माझं बोलणं झालं. 6 बॉल 6 षटकार मारले होते त्या राकेशने. त्याच्या गावातून देखील एक पारितोषिक आलं नाही, परंतु वावरलेकरांनी त्याला 12,000 रुपयांचं पारितोषिक दिलं होतं. जे ते हे कौतुक आहे खरोखरच या गावाचं. भरभरून देतात जेव्हा खेळाडू चांगले खेळतात. दरम्यान या ठिकाणी विशालजी निगुडकर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. 3 षटकार मारले तर आर्यनजी विचारे यांच्या वतीने 1000, रोशनजी मोरे यांच्या वतीने 500 संकेत नेवाळीचा. आणि ते मारलाय लॉंग ऑफला, परंतु हा चौकार असेल. चौकार संकेतच्या बॅटमधून. चौकार मारलाय संकेतने. 3 चेंडू 16 वरती तो खेळतोय. धावसंख्या ती 63-63. हो पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल, पंच इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्या, धावफलक आतापर्यंत 64-64. सुसज्ज असं आयोजन. नुकताच निगुडकर साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. बोरगावचे प्रतीकजी मोरे देखील मंचावरती उपस्थित आहेत. रोशनजी मोरे उपस्थित आहेत. अतुल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागलाय कव्हरच्या दिशेने आणि तेच संकेतने देखील दुसरी धाव घेतलेली आहे. 2 धावा. नो बॉल. यस, DRS घेण्यात आलेला आहे फिल्डिंग टीम करून. पाहूया आता काय निर्णय असेल बीमर साठी.
पुढचे दोन्ही संघ टॉससाठी सज्ज राहा. इट्स अ नो बॉल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू गमावलाय. नो प्लस 1 2 घेतल्यात म्हणजे एकूण 3 धावा. 67 धावा झाल्यात. 67. आदित्यला या षटकामध्ये फारशी संधी मिळालीच नाही. त्याच्या प्रत्येक षटकारासाठी रोशनजी मोरे यांच्या वतीने 500 आणि आर्यन विचारे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु संकेत तुटून पडलाय. 4 चेंडूंमध्ये 18 धावांची इनिंग, 2 षटकार 1 चौकार. त्याच्या बॅटमधून फ्रीजचा चेंडू आहे. नामी संधी आले संकेतकडे जो निवाळीचा आहे. तिनेही स्लोवर 1 टाकला होता. गोलंदाज अक्षयने शेवटचा चेंडू निर्धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 67 वरती 2 विकेट. श्रीराम 11 उजलोळी या संघाच्या. या समाजामध्ये देखील अनेक समालोचक आहेत. नाही मगाशी देखील साहिलला आम्ही पाहिलं. आता हा देखील आहे. 8 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. यश सावंत शेवटच्या षटकात आलाय. 8 संघांमध्ये जे हनुमान खांबेवाडी, अनिकेतजी दळवी, आकाश सावंत साहेबांचा संघ जो सध्या खेळतोय. नुकताच जय श्रीराम नडोदे संघाची मॅच झाली. श्री महेंद्रजी सुर्वे, आशिषजी दळवे आणि योगेशजी सुर्वे साहेबांचा संघ. श्रीराम वॉरियर्स उजळोली संघ बॅटिंग करते. सुशांत विचारे, सुशांतजी विचारे आणि निखिलजी विचारे साहेबांचा हा संघ. हो आदित्यचा हा पॅरलल स्ट्रोक होता आणि षटकार 6 धावा. एवढा वेग केतन मात्रे वावरलेचा चेंडू अडवू शकला नाही, कॅच घेऊ शकला नाही. इतका वेगवान स्ट्रोक होता आदित्यचा षटकार. आणि या षटकारासाठी आर्यन विचार यांच्याकडून 1000, रोशनजी मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. बाबू काका खुश असतील. काय फटका होता पा. हाताला चाटून डायरेक्ट बाहेर गेला. अडवू शकला नाही तो फटका. 73 धावा. 73. वावरलेचा केतन मात्रे म्हणून टोपन नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू सध्या ठोकतोय ते षटकार. कव्हर्सला जर का षटकार मारला आदित्य दरेकरने तर संचितजी दळवे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. खोदून काढलाय चेंडू अक्षरशः लॉंग ऑनच्या दिशेने हा स्ट्रोक होता. आणि पॉइंटच्या दिशेने अर्थातच कव्हर पॉइंटला समोर त्या प्रेक्षकगृह जिकडे आहे तिकडे जर का षटकार मारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. संचित दळवे यांच्याकडून आदित्य दरेकरला पारितोषिकांचं भरघोस पाऊस इथे. 74 धावा. संकेतच्या बॅटचा स्पीड पहा. असं वाटते जर का पट्ट्यात बॉल आला तर कदाचित तो डायरेक्ट थेट कर्जत शहरातही जाईल. व्हाईट बॉल. 74. यस सावंत पा फार छोटा. थांबा, कॅप्टन मागे आलाय. नाही कधी कधी एवढं टेन्शन असतं ना असं वाटतं कधी ओव्हर समाप्त होते. 75 धावा. 75. लॉस ऑफ 2 विकेट. हो आलाय स्टेजच्या वरतून. काय खतरनाक फलंदाजी करतोय संकेत नेवाळीचा. ठोकतो आणखी एक षटकार. स्टाईल धमाकेदार फलंदाजी संकेतकडून. आणखी एक धमाका षटकार.
संकेत मोरेचा KPL येते, कदाचित या खेळाडूंवरती आता नजरा वाढतील प्रत्येकाच्या. संकेत डेंजरस बॅटिंग करत असताना 7 चेंडू 30 वरती खेळतोय. संघाची धावा संख्या 87. 4 चेंडूंमध्ये 20 धावा दिल्यात आतापर्यंत. यश सावंत अपयशी ठरलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कितपत हा संघ पोहोचतोय. 90 पार तर जाईल असं वाटतंय, ज्या पद्धतीने सध्या फलंदाजी दोन्हीही बॅटर करतायत. लास्ट टू बॉल 87 ऑन अ स्कोर कार्ड. हो, खाली राहिला हा चेंडू. यशचा विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय. एक धाव तर निश्चितच बाईकच्या स्वरूपात. पारंगे सरांचा इथे इशारा येतोय. आणि आता पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा टॉस करण्यासाठी. विलंब करू नका. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. खूप सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट KTC टीमकडून. स्वतः अजिंक्य पवार या टीमला लीड करतायत आज. लास्ट बॉल. हो, पुन्हा यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आदित्य धावतोय. शर्यत लागले, परंतु आदित्य नाही जिंकला. फलंदाज बाद. खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. शेवटचे दोनही चेंडूंवरती फक्त सिंगल आपण पाहिली. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. धाव संख्या 89 धाव संख्या आणि 90 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. काय खेळलाय संकेत, काय खेळला आदित्य. 5 चेंडू 15 खेळला आदित्य आणि 30 धावांची इनिंग साकारली नेवाळीच्या त्या संकेतने. धमाकेदार इनिंग संकेतकडून. 1 चौकार, त्याचबरोबरीने 4 षटकार. 375च्या स्ट्राईक रेटने खेळला आणि त्याच्या साथीला देखील आदित्यने खूप चांगली फलंदाजी केली. 5 ओव्हर 89 धावा. 90 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. पाहूया या द्वितीय सत्रामध्ये 90 धावांचा पाठलाग. जय श्रीराम वॉरियर्स उजळोलीच्या विरोधात जे हनुमान खांबेवाडी कसं करेल हे आपण द्वितीय सत्रामध्ये ऐकू संदीपजी बोराडे यांच्याकडून. परंतु सध्या टॉस आपण इथे करतोय. यस, राही 11 गोराळे आणि त्याच्या विरोधात श्री गुरुदत्त 11 वरवसेवाडी. दरम्यान आदित्यसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज जमा झालंय. आदरणीय रोशनजी मोरे यांच्याकडून आदित्यसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज जमा झालंय. धन्यवाद रोशनजी मोरे. विनंती करेल राही 11 गोराळे टीम आणि त्याच्या विरोधात श्री गुरुदत्त 11 वरवसेवाडी टीम. चला टॉससाठी या प्लीज. आर्यनजी विचारे यांच्या वतीने देखील आदित्य दरेकर यांच्या षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज. धन्यवाद रोशनदादा मोरे, तुमचे मनापासून आभार आम्ही इथे व्यक्त करतोय. राही 11 गोराळे आणि श्री गुरुदेव दत्त 11 वरवसेवाडी. चला आपण टॉससाठी या प्लीज. वावरले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, युवा नेते सन्माननीय रोशनजी मोरे तितकेच उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. आदरणीय रोशनजी मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकीकडे राही 11 गोराळे आणि त्याच्या विरोधात श्री गुरुदेव दत्त वरवसेवाडी टीम. या दोन संघादरम्यान संघर्ष. कॉल आहे वरवसेवाडी. यस, टॉस जिंकलाय तो मात्र राही 11 गोराळे टीम. रोशन दादा तुमच्याकडे येईल. विनंती असेल आपण मंचावरती थांबावं. गोराळे टीम अर्थातच आज सेम क्वेश्चन नक्कीच असेल, परंतु अगदी समाजाची लीग आहे आणि या समाजाच्या लीगचं पर्व पहिलं आहे. एकंदरीत काय बोलाल? खूप चांगलं आयोजन आहे. आयोजकांचं मी धन्यवाद मानेन याच्यावर की एवढं चांगलं प्लॅटफॉर्म सगळ्या प्लेयरला इथे खेळायला देत आहेत. यस, एकीकडे जाऊयात आपण. गुरुदेव दत्त 11 वरवसेवाडी टॉस गमावलाय, परंतु एक प्रश्न जरूर आणखी घेऊन जाईल. अगदी एक चांगलं प्लॅटफॉर्म प्रत्येक खेळाडू आता येताना सांगतोय की चांगलं प्लॅटफॉर्म तयार केलं आहे, परंतु खेळाडूंकडून ज्या आशा आहेत अर्थातच जर या ठिकाणी इतकं मोठं चांगलं प्लॅटफॉर्म समाजाच्या माध्यमातून निर्माण केलं आहे, घडवणार काय? पहिले तर आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यासाठी मी आमच्या संघमालक साहिल बेलोस याचं आभार व्यक्त करतो. आणि ही अशी टुर्नामेंट आहे की यातून आपल्या समाजाची जास्तीत जास्त पोरं पुढे जातील, म्हणजे RPL सारखी टुर्नामेंटसुद्धा खेळू शकतील. त्यामुळं ही टुर्नामेंट सक्सेस होणं गरजेचं आहे. वेल, हेच ऐकायचं होतं. दोघांनाही विनंती की आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणीसाठी सज्ज व्हा.
येस सेकंड इनिंगला सुद्धा पुन्हा एकदा ऐकूया समीर सोमणे यांचा आवाज. सन्माननीय निखिलजी गरुडे साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत साहेब आपलं या मुख्य मंचावर. जरा जास्त वेळ घेऊ नका, 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे ते लक्षात असू द्या. जास्त वेळ घेऊ नका. हे आदित्य दरेकर तुम्ही सांगा, तुम्ही देखील आयोजकांच्या भूमिकेत आहात, कारण 8 सामने आज आपल्याला कव्हर करायचे. तुमच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक होतं आणि जसे तुम्ही षटकार मारला तसा गावरान कोंबड्याची आठवण करून दिली आम्हाला प्रत्येकाने. समाजाची स्पर्धा आहे. मगाशी छान उल्लेख केला की आमच्याच समाजातील सगळे खेळाडू मगाशी RPL मध्ये धामणीचा खेळाडू काय सिलेक्ट झाला, काय गोलंदाजी करतोय. मी मगाशी संकेतबद्दल म्हटलं की कर्जत प्रीमियर लीग येते, संकेत काही कदाचित आणखी चांगला खेळ करेल. आणि जो बेलोसेचा बॉलर आहे, जो त्याने पहिले 2 षटकं टाकली, शुभम बेलोसे, तोही म्हणजे सगळेच्या सगळे चांगले खेळाडू. म्हणजे कर्जतच्या एका टोकापासून अगदी पाली सुधागड पर्यंत म्हणजे सगळ्याच ठिकाणी हा समाज विखुरला गेलेला आहे आणि या समाजाला एकत्रित करण्याचं काम संकेत आणि प्रथमेश ही सलामीची जोडी सध्या मैदानात. आणि गोलंदाजीसाठी आला अमोल दरेकर, सध्या स्कोरर म्हणून आदित्य सुर्वे. मगाशी आदित्य मोरे होते. सुर्वे, मोरे, हो बाकफुटला जाऊन चेंडू फक्त दिशा द्यायची होती, परंतु धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. सुसज्ज अशी क्रीडा स्पर्धा, क्षत्रिय राव मराठा समाज, छत्रपतींचं मराठा साम्राज्य हे प्रत्येकाने अनुभवलंय. आणि 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा पहिल्या पर्वात मात्र ते संपन्न होत असताना फक्त एकच धाव पाठलाग करायचे, तो मात्र तब्बल 90 धावांचा. 90. संकेत आणि प्रथमेश, हो चांगला चेंडू अमोल दरेकर कडून. एक बरेच कित्येक वर्ष हा खेळाडू मात्र खेळतोय. जेव्हा कर्जत, खालापूर आणि सुधागड या 3 तालुक्यांची स्पर्धा झाली चॅम्पियन्स लीग ना इकोची, त्या स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन टीमचा हा देखील खेळाडू होता अमोल. शॉर्ट पिच बॉल, बाउन्स जास्त आणि आता कव्हरच्या वरतून चांगला स्ट्रोक, चौकार. डीजे मास्टर, आज 8 मॅच कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. अमोल दरेकरच्या विरोधात पहिला चौकार प्रथमेशच्या बॅटमधून. बॅटची कडा विकेट कीपरने घेतलाय ते झेल. पहिला धक्का दिलाय पळसदरीच्या अमोल दरेकरने, फलंदाज बाद. ऑफ द टुर्नामेंट साठी एक सरप्राईज गिफ्ट मात्र ठेवण्यात आलेले आहे. पाहूया आता काय असेल. परंतु वावरलेच्या क्रीडांगणावरती स्पर्धा आहे. सरप्राईज गिफ्ट तर मिळेलच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला, परंतु आर्थिक पारितोषिक जे मिळेल ते मला वाटत नाही कुठे एखाद्या खेळाडूला मिळालं असेल. एवढ्या भल्या मोठ्या स्वरूपात आर्थिक पारितोषिक देखील नक्कीच मिळू शकतं. अमोलने घेतले विकेट. हो बॅकफुटला जाऊन आदित्यच्या डोक्यावरून हा फटका खेचला मिड विकेटला. आल्या आल्या आक्रमण प्रतीकचं षटकार.
छान ग्राफिक्स पाहायला मिळतात केटीसी टीमकडून. 24 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे विजयासाठी. बॅटिंग करत असताना जे हनुमान खांबेवाडी संघाला कौतुक आहे अजिंक्य पवार यांचं. फार 3 ते 4 वर्षांपासून त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा खरंच अपयश हाती आलं, स्ट्रगल पाहायला मिळाला, परंतु त्या स्ट्रगल नंतर त्यांचं नाव आता गुगलवरती आहे. प्रत्येकजण सर्च करतोय कर्जतमध्ये केटीसी लाईव्ह इव्हेंट. तुम्हाला चांगलं काम करायचे तर केटीसी लाईव्ह इव्हेंटकडेच तुम्हाला स्पर्धा द्यावी लागते. ते खूप चांगलं काम करतात आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण सध्या तुम्ही या स्पर्धेच्या दरम्यान पाहताय. 3 ठिकाणी लाईव्ह चालू आहे. एक वाकसला, त्याचबरोबर शेलू प्रीमियर लीगला आणि आता हे वावरलेला, जिथे 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा संपन्न होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11, 1 विकेट. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. समाजाला एकत्रित करणारी स्पर्धा आहे. खरं तर पहिली स्पर्धा केली होती मी या समाजाची गुडघेमध्ये, जेव्हा एक गाव आकराची संकल्पना होती. बरोबर प्रज्योत घोसाळकरने मला झोपेतून उठून आणला होता की करायचीच ही स्पर्धा, कारण नाईटची टुर्नामेंट झाली होती तेव्हा एक कर्जतमध्ये. गोलंदाज ऋतिक आलाय. पहिला चांगला चेंडू. असे खोलात टप्पे टाकणारे गोलंदाज फार यशस्वी होतात. वावरलेचा ऋतिक सावंत आणि बॅटिंग करणारा संकेत. गुडघेचा संकेत आहे, संकेत पालांडे, आणि त्याच्या साथीला आहे तो प्रतीक. आणखी एक चांगला चेंडू ऋतिक सावंत कडून आणि धामणीचा प्रतीक, ज्याने पहिल्याच बॉलवरती षटकार मारला. खांबेवाडीचा आहे प्रतीक. क्या बात आहे. अशी नावं म्हणायला पाहिजेत ना की त्या त्या गावामध्ये तो समाज आहे. या गोष्टीचा उल्लेख व्हायलाच हवा, कारण ही स्पर्धा थोडी वेगळी आहे. ते क्रिकेटपेक्षाही समाजाला महत्त्व दिले जाते. गुडघे टेकून मारायचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉल. ऋतिक सावंत सध्या गोलंदाजी करतोय. टीके कुरंगळे सरांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्या ती मात्र 12. व्हाईट बॉल लेगस्टम्पच्या बाहेरून हा मात्र चेंडू निघून गेला. 90 धावांचा पाठलाग करायचे. 90 फटके मारावेच लागतील. पुन्हा तोच प्रयत्न होता संकेतचा, परंतु अपयशी ठरलाय. आता प्रतीकवरती सर्वांची नजर असेल. लेगबायच्या स्वरूपात पंचांनी इशारा केलाय. उद्या ठीक 5 वाजता संध्याकाळी मात्र या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा संपन्न होईल. क्षत्रिय राव मराठा समाज 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025. अनेक मान्यवर उपस्थित होतील. या समाजातील अनेक मान्यवर राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. या ठिकाणी आदरणीय एकनाथजी दलवी अर्थातच संचित दलवी यांचे पिताश्री उपस्थित झालेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोन धावा मात्र इथे घेतल्यात. आदरणीय एकनाथजी दळवी साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे. परंतु त्यांची पिढी, तिसरी पिढी म्हणजे त्यांचा नातू समर्थ दळवी, संचित दळवी यांचा सुपुत्र, त्यांचा काल वाढदिवस होता. येईल तो संध्याकाळी. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उलटा धावतोय, पारच पुढे गेलाय, अंदाज बांधता आला नाही आणि ते 2 धावा पुन्हा एकदा घेतल्यात. 90चा पाठलाग करायचा असेल तर 2-2 धाव्याने काही होणार नाही. तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. चौकार षटकार मारावेच लागतील. धावसंख्या ती मात्र आता 17. किशोरजी येरुणकर, आपणास विनंती, आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधा. किशोरजी येरुणकर यांना विनंती आहे मंडप की आपण डेकोरेटर्स की आपण लवकरात लवकर संपर्क साधा. सामना चालू आहे जे हनुमान खांबेवाडी विरोधात श्रीराम वॉरियर 11 उजळोली. 72 धावा पाहिजेत 18 चेंडूंमध्ये. काय बॅटिंग केली आदित्य दरेकरने, डेंजरस बॅटिंग केली.
त्याला सात म्हणता येणार नाही. संकेतने निश्चितच भलं मोठं आक्रमण केलं. 28 धावा कुठल्या. रोहन पालांडेने सुरुवात केली. अमोल दरेकरनं देखील सुरुवातीला आक्रमण केलं. संकेत खेळला तब्बल 28, आदित्य दरेकर 16, रोहन पालांडे 23 आणि अमोल दरेकर मात्र 15. सन्माननीय मनोजी येवले आणि रामदासजी धांद्रुत साहेबांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. हो, काय फटका केसलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय प्रतीक. खांबेवाडीचा हा प्रतीक ठोकतो आणखी एक षटकार. फ्रंट फूट वरून पूल रोहित शर्मा स्टाईल, तो देखील मिड विकेटला. सोपं काम नाहीये कारण खेळपट्टी टणक आहे. बाउन्स पाहायला मिळतो नेवियाच्या चेंडूवरती आणि त्या बाउन्स वरती चढून मारलेला हा प्रतीकचा धमाकेदार षटकार. म्हणून वरती आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. 24 वरती 1, 90चा पाठलाग. अमोल दरेकरच्या विरोधात प्रतीकचा हल्ला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे पुढे की मागे, परंतु चांगली फिल्डिंग. कौतुक करायला लागेल फिल्डरचं. फेक होते नॉट स्ट्रायकिंग एंडला, परंतु 2 धावा. कारण कॅच मला वाटत नाही की झाली असती. खूपच पुढे पडली. त्याने स्वतःला सावरलं आणि बॉडी आडवी केली आणि धावा वाचवल्या. ते आपल्या टीमसाठी 2. प्रतीक खेळला तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. 19 वरती खेळतोय प्रतीक. संघाची धावसंख्या ती 26. जे हनुमान खांबेवाडीला जिंकायचं तर प्रतीकला खेळावंच लागेल. स्लोवर 1 लेग कटरचा वापर, परंतु हा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. पळसदरी संघ ग्रामीणचा त्याचा संघ आहे, परंतु आज समाजासाठी खेळत असताना 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व पहिल्या दिवसांमध्ये यशस्वी होत असताना ऑन साइडला क्षेत्ररक्षक उंच पुरा फटका आणि तितकाच चांगला प्रयत्न. शेवटी झेल सुटला आणि खराब थ्रो. फक्त एकच धाव आणि धावा आहेत त्या 28. थोडं टेन्शन आता वाढलंय रोहन पालांडेचं, जो टीमचा कॅप्टन आहे. पहा फटका दमदार होता, परंतु उंची जास्त गाठली होती. ऑन अ वाय ॲक्सिस खूप ट्रॅव्हल झाला, परंतु एक्स ॲक्सिसला जास्त नाही. चांगला प्रयत्न. शेवटी झेल सुटला. एकच धाव. धावसंख्या 28. अमोल दरेकर या षटकात थोडा महागडा ठरतोय. फिल्डिंग मध्ये थोडा फेरबदल करतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा. वरोसेवाडी आणि होराळे या 2 संघादरम्यान पुढची लढत असेल. सध्या तरी 90 धावांचा पाठलाग दोन्ही बाजूने चालू आहे. अमोल सातत्यानं फिल्डिंग मध्ये फेरबदल करत असताना बॅटची कडा. मागे चाललाय चेंडू. नशिबाची साथ संकेतसाठी. चेंडू फरार सीमारेषा पार. चौकार. बत्तीस धावा झालेल्या आहेत. अमोल दरेकरचं हे षटक फारच महागडं ठरत असताना पहिल्या षटकात 11 धावा दिल्या होत्या. हो, बॅटच्या टो एंडला बॉल लागून समोर चाललाय लॉंग ऑफला. प्रतीक कदाचित ऑफ स्ट्राईक राहील आता नाही, परंतु एक चेंडू बाकी आहे असं वाटलं. शेवटचा चेंडू आहे. 33 धावा झाल्यात. 90चा पाठलाग चालू आहे. डेंजरस बॅटिंग केली पहिल्या 17 मध्ये ती संकेतने. 28 कुठल्या. रोहन पालांडे 23, आदित्य दरेकर 16 आणि अमोल दरेकर जो सध्या बॉलिंग टाकतोय त्याने केल्या 15. आपल्या स्क्रीनवरती हे धावसंख्येचं गणित स्कोर कार्ड. एकूण 90 धावा झाल्यात पहिल्या 17त. 90चा पाठलाग चालू आहे. प्रतीक सध्या 7 चेंडू 20 वरती. संकेत 7 चेंडू 6 वर. ऑन द टोज हा फटका. आता मात्र कदाचित संकेत बाद होईल. यस, विजयाचे संकेत दिले अमोल दरेकरने. बाद झालाय संकेत.
आल्या होत्या त्यालाच बाद करण्यात यश मिळालं अमोल दरेकरला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त 33 आणि आता 12 चेंडूंमध्ये भल्या मोठं लक्ष गाठायचं आहे विजयासाठी जय हनुमान खांबेवाडी संघाला. नवीन फलंदाज गोलंदाजीसाठी मात्र श्रेयस आलाय. जास्त वेळ करू नका, लवकरात लवकर मॅच चालू करा. 8 मॅच 5 ओव्हरच्या कंप्लीट करायचे. हो फुल टॉस बॉल, षटकार 6 धावा. श्रेयसचं हे षटक 90 धावांचा पाठलाग करायचा असेल तर या ओव्हरमध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. स्कोर 39 संख्येच्या बॅटमधून हा षटकार आला श्रेयसच्या विरोधात. आता डीप कव्हर वरून एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणला जातो एक्स्ट्रा कव्हरला. 39 पाठलाग केला होता हा चेंडूचा. फिरतोय चेंडू बॅकवर्ड पॉइंटला, चांगली फिल्डिंग, सिंगल रन. धावसंख्या 40, 50 पाहिजेत. चौथं षटक येथे मार्गस्थ. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीत राहा, कारण काही करून आज 5 ओव्हरच्या 8 मॅचेस आम्हाला कंप्लीट करायचेत. टिकी कुरंगळे सर, पारंगे सर पंचांच्या भूमिकेत. प्रचंड अनुभव आहे या जोडीकडे. खरं तर हा रसायन येथील एक दर्जेदार पंचांचा एक पॅनलच म्हणावं लागेल. 40 वरती 2. परफेक्ट हातामध्ये दिले. फलंदाज बाद नवीन. नयन दरेकर आलाय. असा फलंदाज, असा खेळाडू सन्माननीय पंकजदादा पवार ज्यांचा संघ आज देखील खेळणार आहे, त्यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत आदरणीय पंकजदादा पवार. मंचावरती या, आपला आम्ही स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करतोय. 40 वरती 3. नयन आला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु फक्त एकच धाव असेल. एकेरी धावेने काही होणार नाही. 90चा पाठलाग करायचे. सन्माननीय पंकजदादा पवार यांचं आगमन या मंचावरती होत आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं. सोमजाई क्रिकेट क्लब गुणघे या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. पंकजी पवार, आतिश दरेकर आणि कुमार शौर्य, समीर शिंदे. समीर शिंदे आयोजकांच्या भूमिकेत आहेत या स्पर्धेत. स्लोवर बॉल आणि त्यावरती शॉर्ट फाईन लेगला झेल. फलंदाज बाद संकेत.
कृपया करून सर्व संघांना एक विनंती आहे की तुमचा अतिरिक्त खेळाडू जो असेल त्या संघाला कृपया करून तुमच्या खेळाडूंची ओळख करून द्या, जेणेकरून तो आमच्यापर्यंत नावं पोहोचवेल. बऱ्याच जणांची नावं माहिती नाही आहेत, म्हणून विनंती करतो, आपण समाजासाठी खेळतो आहे तर प्रत्येकाच्या नावाचा आणि गावाचा उल्लेख व्हायला हवा. म्हणूनच ही स्पर्धा. इथे क्रिकेट महत्त्वाचं नाही आहे, क्रिकेट फक्त एक माध्यम आहे. आणि एखाद्याचं सिरीजमध्ये नाव गेलं, बेस्ट बॅटरला नाव गेलं, बेस्ट बॉलरला नाव गेलं तर ते कन्फ्युजन व्हायला नको. म्हणूनच विनंती आहे की, म्हणून मगाशी पवार साहेबांनी मी अनाऊन्समेंट केली, असा 12वा खेळाडू पाठवा ज्याने इलेक्शन बूथवरती काम केलं असेल, म्हणजे चिंताच नाही. तो प्रत्येकाचे नाव सांगू शकतो व्यवस्थित एकदम. 6 चेंडू आणि 49 धावा करायचे आहेत. मोठं लक्ष आहे. काय फलंदाजी राहिली पहिल्या 17 मध्ये. जय श्रीराम वॉरियर्स उजळली संघाकडून अमोल, रोहन, आदित्य, संकेत खतरनाक खेळले. आणि या उजळली संघाचे आपण पाहिले तर पुरस्कर्ते सन्माननीय सुशांतजी विचारे साहेब, निखिलजी विचारे साहेब आणि जय हनुमान खांबेवाडीचे अनिकेत दळवी, आकाशजी सावंत. बबलू आलाय शेवटच्या षटकात. 6 चेंडू 49 त्याला डिफेंड करायचे आहेत. समीरजी शिंदे, जर का दोन्ही ग्रुपला 4-4 टीम आहेत, पॉईंट सेम झाले तर सुपर ओव्हर की रन रेट याचा निर्णय आपण लवकरात लवकर घ्या सर्वांना एकत्रित करून, कारण आता जशा मॅचेस पुढे जात जातील तसं टेन्शन थोडं येत जाईल. नयन आलाय समोर बॅटिंगसाठी. कार्पेटच्या साहाय्याने हा चेंडू पुढे निघतोय. आणखी एक सिंगल रन. धावसंख्या 42. सुसज्ज असं मैदान. क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन. कल्पेश सुर्वे आणि अजिंक्य बेलोसे कुठे असतील तर त्यांनी त्वरित स्टेजशी संपर्क साधावा अर्जंट. आणि ऋतिक मोरे, साईराज मोरे, ऋतिक मोरे आणि साईराज मोरे आपण त्वरित संपर्क साधा. फक्त सिंगल, या सिंगलने काही होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला समाज, परंतु या विभागातील या खेळाडूंना घेऊन मात्र संपन्न होत असणारी स्पर्धा. स्पर्धेचा शुभारंभ झाला. पप्पूशेठ विचार यांच्या शुभास्ते बाबू दरेकरजी उपस्थित होते, सावंत साहेब उपस्थित होते. हो, नयनचा हा फटका तो देखील अडवलाय. या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आम्हाला पुरस्कृत केलंय सन्माननीय प्रवीण शेठ मोरे आणि प्रितेशजी मोरे साहेब. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 33,333 माऊली ढाबा, सुप्रसिद्ध ढाबा आपल्या संपूर्ण क्षेत्रातील, ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत. आणि हे ज्या छान टी शर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात खूप सुंदर, त्या टी शर्ट्स आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते पप्पूशेठ विचारे साहेब यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेतील 8 संघांसाठी. हा चेंडू चाललाय तो मागे. 4 धावा निश्चितच. चौकार आलाय. अनेकांचं सहकार्य संपूर्ण स्पर्धेसाठी. सर्व संघ मालकांचं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय, कारण संघ मालकांशिवाय प्रीमियर लीगची स्पर्धा संपन्न होऊ शकत नाही. फक्त आता औपचारिकता बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी झालाय. आणि आता पुढचे दोन्ही टीम, फिल्डिंग करणारी टीम आपण तयारीत राहा आणि बॅटिंग करणारी टीम आपण देखील दोन्ही फलंदाज तयारीत ठेवा. जास्त विलंब करू नका. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आणि विजयी. धावा किती येतात त्या पाहूया. एकही धाव घेतलेली नाही या चेंडूवरती. सो 50 धावा बनवल्यात, 4 विकेट. विजयी झालाय तो जय श्रीराम वॉरियर्स 11 उजळोली हा संघ. या संघाचं अभिनंदन करूया आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब